मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर मित्रांनो, येणारी पौष मासातील 21 जानेवारी दिवस रविवारी पुत्रदा एकादशी ही सर्वात मोठी एकादशी असते। ज्यांना पुत्रप्राप्ती म्हणजेच मूलबाळ नाही, ज्यांना त्यांच्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची एकादशी असते। तर तुम्हाला या दिवशी कुठली सेवा करायची आहे, तर तुम्हाला या दिवशी 41 एकादशीपासून 41 दिवसाची तुम्हाला सेवा करायची आहे। तर नवरा आणि बायको दोघांनी जोडीने या दिवशी आपल्या देवघराजवळ बसायचं। तामणामध्ये बालगोपाल कृष्णाला घ्यायचं आणि त्या तामणामध्ये घेऊन दुधाने, पंचामृताने, मधाने असं अभिषेक करायचा आणि अभिषेक करताना गोपाल सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे। जर तुम्हाला 16 वेळा शक्य असेल तर पुरुष सूक्त बोलायचं आहे आणि गोपाल सहस्रनामाचं पठण करायचं आहे। विष्णू भगवानला बालगोपालला प्रार्थना करायची की आम्हाला पुत्ररत्न प्राप्ती हो, आम्हाला बाळ हो, असं तुम्हाला प्रार्थना करायचे। पण अगोदर तुम्हाला हातात पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे। संकल्प नवऱ्याने करा, हातात पाणी घ्या आणि बायकोने हाताला हात लावा नवऱ्याचे, म्हणजे संकल्प दोघांचा पूर्ण होईल। जर आपण काही पूजा करत आहोत, दोघं जोडीने बसत आहे, तर बायको नवऱ्याच्या हाताला हात लावते, तर पूजा संपूर्ण होते। तर तुम्हाला नवऱ्याने हातात पाणी घ्यायचं, संकल्प करायचा, बालगोपाल कृष्णाला प्रार्थना करायची, अगोदर गणेशाची पूजा करायची आणि प्रार्थना करायची की आम्हाला मूलबाळ नाही, काही पण हो, मुलगा हो, मुलगी हो, काही पण हो, जे तुम्ही देणार ते आम्ही घेऊ आनंदाने, अशी बालगोपालांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि 16 वेळा पुरुष सूक्त, गोपाल सहस्रनामाचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे। अशी तुम्ही जर 41 दिवसपर्यंत जर सेवा केली, पहिल्या दिवशी फक्त पुरुषांचं काम आहे, बाकी आपण बायकांनी बी सेवा केली तरी पण चालेल, पण ही एकादशीला नक्की ही सेवा करा आणि पुरुष सूक्तचं पठण करा। आणि त्याशिवाय दुसऱ्या दिवशी 22 जानेवारी दिवस सोमवार अयोध्यामध्ये रामजी येत आहे, रामलल्ला येत आहे, तर पुरा आपलं भारत पुरा वर्ल्ड राम नाम या नावाने गुंजत आहे। तर या दिवशी कमेंट्स आलेल्या की ताई श्रीरामाच्या याच्यावर आम्हाला व्हिडिओ बनवा, तर कशी पूजा सेवा करायची, तर तुम्हाला 22 जानेवारीला श्रीराम रक्षा स्तोत्राचं सर्वात जास्ती पठण करायचं आहे। जेवढं होईल तेवढं शक्य दिवसभर राम रक्षा स्तोत्राचं तुम्ही पठण करा। ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल, सकाळपासून दुपारपर्यंत, रात्रपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला राम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे। 108 वेळा जर पाठ करणे शक्य होत झाले तर 108 वेळा राम रक्षा स्तोत्राचे पाठ करा आणि पूर्ण आपल्या दिवाळीसारखे तुम्हाला दिवे लावायचे आहेत तेलाचे, आणि त्या तेलाच्या दिव्यांमध्ये 2-2 दाणे तिळाचे टाकायचे, कारण तिळाचं तेल जर आपण वापरलं तर लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते। तर तुम्हाला हे अशी पूजा 22 जानेवारीला करायची। देवासमोर एक पाट अथर्वा, पाट असेल तर ठीक, नाही तर लाल कपडा घ्या, तो लाल कपडा तुम्हाला बिछवायचा आहे, खाली अथरायचा आहे म्हणजे चौरंगावर, आणि त्या लाल कपड्यावर, प्लेन लाल कपड्यावर तुम्हाला श्रीराम असं नाव काढायचे। कशाने? तांदळाने। त्या तांदळामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची, दोघी हातांनी तांदूळ रगडून घ्यायचे, पिवळे थोडे होतील, पिवळे झाल्यावर तुम्हाला प्रभू श्रीरामाचं नाव काढायचं आहे, श्रीराम असं नाव काढायचं आहे आणि त्या नावाच्या आजूबाजू तुम्हाला दिवे लावायचे। असे जर आपण केले तर प्रभू श्रीराम आपल्या सर्व पापांचा नाश करेल, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल, आपले दुःख, दारिद्र्य, कष्ट सर्व दूर होतील। आणि अशी जर आपण पूजा केली, प्रभू श्रीरामाच्या नाव जर आपण तांदळाने काढलं, म्हणजे साक्षात आपल्या घरी श्रीरामजी येतील आपल्याला भेटायला आणि आपले दुःख दारिद्र्य दूर करायला, आपल्याला आशीर्वाद द्यायला। प्रभू श्रीरामाचा जेवढा होईल तेवढा जप आपल्याला त्या दिवशी करायचं आहे, श्रीराम श्रीराम, तुळशीच्या माळावर। आणि प्रभू श्रीरामांना पंजेरी खूप आवडते। पंजेरी म्हणजे धने, गूळ आणि त्यामध्ये आपल्याला तीळ घालायची, याला पंजेरी म्हणतात। तर अशी
पंजेरी आपल्याला प्रभू श्रीरामाच्या नैवेद्यासाठी ही पंजेरी करायची. मिक्सरमध्ये सुद्धा ही बारीक होऊन जाईल. धने, तीळ आणि गूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आणि एक दिवस अगोदर जर तुम्हाला शक्य राहिलं तर तुळशीपत्र तोडा, नाही तर सोमवारी पण तुळशीपत्र तोडलं तरी पण चालेल. आणि तुळशीपत्र प्रभू श्रीरामाला खूप आवडतं, तर ही एक प्रभू श्रीरामाच्या नावाने तुळशीपत्र अर्पण करा. म्हणजे आपण जी दिवसभरची पूजा करू तर आपली संपूर्ण पूजा आपली प्रभू श्रीरामाच्या चरणांपर्यंत आपली पोचेल. त्यांच्यापर्यंत आपली संपूर्ण पूजा पोचून आपल्याला कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती होईल. फळ असेल काही तर ते फळसुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे. असे प्रभू श्रीरामाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला 22 जानेवारीला अयोध्यामध्ये रामजी येत आहे. तर खूप मोठे हवन, पूजा पाठ खूप चालू आहे आणि खूप दिवसापासून प्रभू श्रीराम येत आहे असं आपल्या सर्व घरांमध्ये ही चर्चा चालू आहे. तर दिवाळीसारखे आजूबाजू मंदिरात जिथं पाण्याची जागा आहे तिथे असे दिवे लावायचे. प्रत्येक मंदिरांमध्ये तुम्हाला जेवढ्या जिथे जिथे जाता येईल तेवढ्या मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामाच्या नावाचा एक एक दिवा लावायचा आहे. आणि अशी आपल्याला 22 जानेवारी सुद्धा साजरी करायची. आता तुम्ही म्हणणार की ताई ते तांदूळ तुम्ही श्रीराम नाव लिहायला लावले तर ते तांदूळाचं करायचं काय? तर ते तांदूळ आपण एका डब्यात जमा करा. चांगल्या शुभ वेळी, कामाच्या वेळी आपण मुलगा असो, मुलगी असो या नवरा या आपल्या घरातील कोणी पण जर काही शुभ कामाला गाडी घ्यायला जात आहे, प्रॉपर्टी घ्यायला जात आहे, शेती घेत आहे, जमीन घेत आहे, काही उद्घाटन आहे, दुकानांचं उद्घाटन आहे, त्यावेळेस ते तांदूळ त्यांच्या कपाळी लावा, औक्षण करा. असं केल्याने प्रभू श्रीरामाचा साक्षात आशीर्वाद राहील असे आपल्याला संबोधले जाते. त्या तांदूळ तर आपल्याला असे डब्यामध्ये जमा करायचे आहेत आणि त्या ऐनवेळी चांगल्या तिथीवर आपण कपाळीसुद्धा लावले तरीसुद्धा प्रभू श्रीरामाचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत राहील आणि आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि प्रभू रामाचा आशीर्वाद राहील. तर अशी आपल्याला 22 जानेवारीसुद्धा साजरी करायची आणि जेवढे होईल तेवढे दिवे लावा आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण सर्वात जास्तीत जास्त करा. तर मित्रांनो, ही राहिली 21 जानेवारी आणि 22 जानेवारीची संपूर्ण तुम्हाला माहिती. आता 23 जानेवारीला भूमप्रदोष आहे. तर 23 जानेवारीला भूमप्रदोषाच्या दिवशी आपल्याला शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचा अभिषेक पंचामृताने, शहादने, मधाने, दुधाने, गाईचं घी, दूध असेल तर अति चांगलं. तर अशी आपल्याला पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. आणि आपल्याजवळ बेलपत्र, तांदूळ, काळी तीळ, सफेद तीळ, लाल चंदन, पिवळं चंदन असेल, सफेद फुलं असतील, गुलाबाची फुलं असतील, अशी फुलं आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचे. आणि भूमप्रदोष हा सर्वात कर्ज उतरण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा असो. तर आपल्याला भूमप्रदोषच्या दिवशी प्रदोष कालावर शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. सकाळी बी अभिषेक केला तरी पण चालेल आणि प्रदोष कालावर पण अभिषेक केला त्या दिवशी 2 वेळा तरी पण चालेल. कारण प्रदोष कालामध्ये साक्षात जर आपण पूजा केली तर पृथ्वीवर पार्वती माता आणि भोले बाबा भोळे शिवशंभू पृथ्वीवर नंदीवर सवारी करून ते पृथ्वीवर भ्रमण करत असतात. आणि प्रदोष कालाच्या वेळेस जर आपण त्यांची पूजा पाठ अर्चना करत राहिलो तर आपल्यावर प्रभू शिव जे आहेत ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा लवकर पूर्ण करतात. तर प्रदोष कालामध्ये आपल्या दरवाजावर सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यांच्या नावाचा दिवा लावायचा आहे. भोलेनाथ नावाचा शिवशंभूच्या नावाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. आणि प्रदोष कालमध्ये शिवशंभूची पूजा करायची. शिवलीलामृताचा 11वा अध्याय नित्यपाठाच्या ओव्याने तर प्रदोष व्रताची कथा आपल्याला श्रवण करायची. तर अशी जर पूजा पाठ आपण जर केली, हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर मी तुम्हाला 3 दिवसांची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो. तर हे भूमप्रदोषच्या दिवशी आपल्याला असा प्रदोष व्रतची पूजासुद्धा करायची. खूप जणांच्या कमेंट्स येतात की ताई आम्हाला प्रदोष व्रत करायचे, तर ते कसे करायचे? तर प्रदोष व्रत मित्रांनो, दिवसभर सकाळी स्नान वगैरे करायचे. स्नान वगैरे झाल्यावर आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. दिवसभर आपल्याला काही दुपारी चटणी मीठ काही खायचं नाही आहे. रात्री आपण मुगाची डाळ आणि पोळी खाऊ शकतो. तर रात्री आपल्याला मुगाची डाळ पोळी म्हणजे रात्री तुम्ही तिखट काही पण खाऊ शकता. आणि जर तुम्हाला दूध आणि पोळीचे जर बिना मीठ आणि
मिरचीचे जर मी काहीच खाणार नाही तर दूध आणि पोळी नाही तर गोड पुरी जी येते ती आणि दूध असं आपण गोडवर सुद्धा उपवास करू शकतो. तर हे प्रदोष व्रत आपण असे करू शकतो. तर एकच टाईम आपल्याला चटणी मीठ खायचं आहे. जर दोघी टाईम आपल्याला चटणी मीठ नाही खायचं आहे तर दूध पोळी नाही तर गोड पुरी आणि दूध आपण त्या दिवशी प्रदोषाच्या दिवशी खाऊ शकतात. आणि अशी तुम्ही 5 प्रदोष करा. तुमच्या इच्छा ज्या असतील की 5 प्रदोष व्रत करायचे, ताई मला वर्षभर प्रदोष करायचे, 6 महिने प्रदोष करायचे, 11 प्रदोष करायचे, तर असे तुम्ही प्रदोष व्रत करू शकतात. आणि ब्राह्मणाला तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही दान दक्षिणा देऊन आपल्या प्रदोष व्रताचे उद्यापन करू शकता. शेवटचा जो प्रदोष तुमचा असेल 11वा 5वा या 6 महिन्याचा या 1.25 वर्षाचा जो बी असेल त्या दिवशी आपल्याला बट्टी जी येते बाटी तर त्याचंच नैवेद्य लागतं. तर शंभूला चुरम्याचा नैवेद्य जी बाटी राहते त्याचा चुरमा बनवायचा गूळ टाकून आणि ती नैवेद्याला द्यायची. तर तो प्रसाद जर आपण बनवला प्रदोष व्रताच्या उद्यापनाला तर भोलेनाथ आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात. आणि 6 महिन्याच्या आत आपले दारिद्र्य कसले पण कर्ज दूरच होते. तर असे हे प्रदोष व्रताचे सुद्धा आपण व्रत करू शकतात. तर मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देऊन दिली आहे. पण प्रदोष कालामध्ये रोज शिवलीला अमृताचा 11 अध्याय नाही तर शिवलिंगाचा अभिषेक तरी करा, नाही तर नित्यपठणाच्या 42 ओव्या तरी करा, शिवस्तुती तरी म्हणा. कारण प्रदोष कालमध्ये साक्षात शिव शंभू साक्षात हाजीर राहतात. ज्या वेळेस आपण पूजा करतो तर आपल्या आजूबाजू शिवगण 33 कोटी देवी देवता तिथं अवतरलेले राहतात. माता लक्ष्मी छानसा ताल देत राहते. कुबेर यक्षराज हात जोडून उभे राहतात. कुबेरचे देवता धनचे देवता आपल्या आजूबाजू राहतात आणि आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर करतात. आणि प्रदोष कालामध्ये भोलेनाथाने शिवशंभूने विष प्राशन केले म्हणून प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे. तर प्रदोष काल कुठपर्यंत राहतो तो 4:30 तर 6:45 वाजेपर्यंतचा टाईम हा प्रदोष कालाचा राहतो. तर तुम्ही या काळामध्ये केव्हा पण शिवशंभूची पूजा करू शकतात. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कमेंट्समध्ये जय श्री महाकाल नक्की करा. तुमचं एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळतो. तो लाईक कमेंट सबस्क्राईबने जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका. जय श्री महाकाल.